श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत सँडविच। ब्रेड न वापरता सँडविच आपण बनवणार आहोत। तर एका पॅनमध्ये थोडंसं बटर घ्यायचं आहे 1 TSP। त्याच्यामध्ये बारीक बटर जर मेल्ट झाल्यावर बारीक कांदा चॉप करून टाकायचा आहे, बारीक शिमला मिरची टाकायची चॉप करून, गाजर किसून टाकायचं आहे। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। नंतर उकळलेला मका त्यामध्ये टाकायचे। मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपण पिझ्झा सॉस टाकणार आहोत 1 टेबलस्पून, 1 TSP टॅमॅटो सॉस टाकायचा आहे आणि मिक्स करायचं आहे। गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आहे, कारण हे आपल्याला शिजून नाही घ्यायचं आहे, फक्त क्रंचीनेस त्याचा आला पाहिजे। वरतून मी थोडंसं ऑरिगॅनो, मिक्सअप आणि चिली फ्लेक्स टाकलेला आहे। थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे। तर ही सँडविचची फिलिंग आपली रेडी आहे। तिथे मी पॅन घेतलेला आहे, पॅनवर थोडासा भरपूरसा बटर लावायचा आहे। नंतर बटाट्याचे स्लाइस करून घेतलेले होते स्लायसरने एकदम पातळ, आपण जे भजीसाठी वापरतो ना तेच घ्यायचे आणि अशा प्रकारे पॅनवर लावायचं आहे। जर तुमच्याकडे ओव्हन असेल तर बेकिंग पेपरवर अशा प्रकारे ठेवून तुम्ही बेक करू शकता आणि वरतून चीज स्प्रेड करायचं आहे। पूर्ण सर्व बाजूनी चीज स्प्रेड झालं पाहिजे। आता हे तसंच शिजून द्यायचं जोपर्यंत थोडासा ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत। क्रंची होतात हे। इथे ब्राऊन कलर आलेला आहे। नंतर त्यावर जी आपण फिलिंग बनवली होती ना ती यावर टाकायची आहे आणि दोन्ही साईडने अगदी खरपूस आपल्याला असा भाजून घ्यायचा आहे। अशा प्रकारे इझी आणि सोपी आपलं सँडविच, पोटॅटो सँडविच रेडी आहे। खूप छान लागतो, एकदम टेस्टी लागतो। नक्की रेसिपी तुम्ही ट्राय करा। जर आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।